नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण CUP पुणे रिक्वायर्ड पर्सेंटाईल ब्रांच वाईज बघणार आहे. जो विद्यार्थी महाराष्ट्र CETची एक्झाम देत आहे, जे काही महाराष्ट्र CETचे ॲस्पिरंट्स आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप ब्रांच वाईज बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, सिव्हिल इंजिनियर म्हणजे जो विद्यार्थी MST CET 2026 आता काही विद्यार्थ्यांचे 11, 12, 13 म्हणा, आजची 14 तारीख आहे. यामध्ये काय आहे ना, शिफ्ट वाईज एक्झाम झालेला आहे. 20 तारखेपर्यंत PCM ग्रुप्सचे एक्झाम्स होणार आहे. ही झालं फर्स्ट अटेम्प्ट. सेकंड अटेम्प्ट तुमचं नेक्स्ट महिन्यात राहणार आहे, मेमध्ये. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि हा जो काही रिक्वायर्ड आहे, हा कट ऑफ हा जो काही रिक्वायर्ड पर्सेंटाईल आहे, हा कुठनं घेतला आहे आपण? मग हा आपण जो काही रिक्वायर्ड पर्सेंटाईल आहे, तो लास्ट इयरचा जो काही कट ऑफ होता तिथनं घेतलेला आहे. त्याच्यामुळे याच्या मागे पुढेच तुमचं राहणार आहे या वर्षीचं. तर बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कॅटेगरी वाईज आपण लेफ्ट साईड ठेवलेलं आहे, इकडे रिक्वायर्ड पर्सेंटाईल आहे. ठीक आहे, जसं सिव्हिलसाठी बघू शकता, जी ओपनसाठी 98.62 आणि जे की डिजिट्स आहे. पॉईंट नंतर तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 डिजिट्सपर्यंत ते पॉईंट्स आहे. ठीक आहे, तुम्ही जर सगळे जर कॅटेगरीज बघितलं, जसं SC झालं, ST झालं, बघा STचा 92 आणि SCचा 95. कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता, थोडा व्हॅरी होत आहे. जसं विजेचा 96 बघा, NT1चा 95, NT2 आणि NT3 जर बघितला 98.17, याचा 08 आहे. OBC अगेन ओपन सारखाच जवळपास राहतो. SCBC आणि OBCचा 98 समथिंग. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मोस्ट डिमांड ब्रांच असतं सगळ्या विद्यार्थ्यांकडनं. तर तुम्ही बघू शकता, जनरल ओपन कॅटेगरीसाठी 99.89. इथं लक्षात, SC साठी परत कमी झाला 98, ST साठी 95. असं करत करत जर तुम्ही बघितलं तर OBC SCBC 99.79च्या जवळपासच कट ऑफ आहे. ठीक आहे, आणि ज्याही विद्यार्थ्यांना म्हणजे एक्झॅक्ट त्यांच्यासाठी बघायचं आहे, पॉज करून व्हिडिओला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. नेक्स्ट ब्रांच आपण बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. बघा, जी ओपन सुरू झालं 99.50 पासून. SC साठी 97.41, ST साठी 89.29. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जनरल ओपनसाठी जी काय राहते, तो कट ऑफ सर्वात जास्त राहतो. आफ्टर दॅट OBC म्हणा, SCBC म्हणा. आफ्टर दॅट NT2 आणि NT3 यांचा NT1 2 3 यांचा जवळपास क्लोज राहतो. आफ्टर दॅट VJ ST आणि SC यांचा थोडाफार कट ऑफ राहतो. आणि सर्वात जास्त जर बघितलं तर आपण STचा कट ऑफ सर्वात कमी राहतो. ENTC ब्रांच बघा, कॅटेगरी वाईज जनरल ओपनसाठी 99.72 पासून सुरू झालेला आहे. SC साठी 98.35, ST साठी 94.43. पॉईंट नंतर मी फक्त 2च डिजिट घेत आहे, तर ते पूर्ण डिजिट पण तुम्ही बघू शकता. मी पूर्ण डिजिट्स पण तिथे ठेवलेले आहे. ST साठी 94.43. करत करत जर आलं तर OBC SCBC जर बघितलं 99.58 आणि 51च्या तिथे क्लोज झालेला. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरीसाठी 99.41. आता बघा, NT3 साठी तिथं ॲब्सेंट आहे. मे बी त्या जी काही कट ऑफची लिस्ट आहे तिथं तो विद्यार्थी लागला नसेल किंवा क्लोजिंग रँक अवेलेबल नसेल, त्याच्यामुळे मी तिथे लिहिण्यात नाही याला. बाकी मग तुम्ही जर सगळं बघितलं, STचं बघा 87.77, VJचं बघा 97.21. म्हणजे STचा जर विद्यार्थी असला तर जबरदस्त त्याला असे चान्सेस आहे. थोडेफार बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघू शकता तुम्ही, जनरल ओपनसाठी 99.43. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर असूनही तो जर तुम्ही कट ऑफ बघितला तर CUPचा भरपूर जास्त आहे. SC साठी 97.18, ST साठी अगेन 97.94, VJ साठी 98.56, NT साठी 97, 2 98, NT3 99. OBC आणि SCBC जर बघितलं तर 99.15 OBC, SCBC साठी 98. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जर बघितलं तर जनरल ओपनसाठी गेला तो 99.05. आणि आफ्टर दॅट तुम्ही बघू शकता, प्रत्येक कॅटेगरी वाईजचा आपण रिक्वायर्ड पर्सेंटेज तिथं ठेवलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी पण. येतं लक्षात. बघा, मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजीसाठी पण तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा, आपल्या मिस्टर प्रोफेसर या चॅनलवर म्हणजे मेनली आपण असेच व्हिडिओज टाकतो की म्हणजे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्यानंतर त्यांचे जे काही पर्सेंटेज असतात, या पर्सेंटेजवरून त्याला कुठल्या प्रकारचं कॉलेज मिळू शकते, त्या कॉलेजचं प्लेसमेंट काय, हे सगळ्या स्टॅटिस्टिक आपण तिथे या चॅनल थ्रू डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करतो. आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघा, ही एकदम अपडेटेड ब्रांच आहे. गेल्या काही दिवसातच, काही वर्षापासूनच म्हणजे बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये या ब्रांचेस सुरू आहे. AI आणि ML आणि DS झाली, ॲडास वगैरे. ठीक आहे, आफ्टर दॅट तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो काही तुम्ही पेपर देणार आहे तो चांगल्या पद्धतीने द्या. पहिला अटेम्प्ट आहे, सेकंड अटेम्प्ट पण देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. म्हणजे दोन्ही अटेम्प्टमधला जो काय हायस्ट स्कोर राहील तो तुमचा गृहीत धरला जाणार आहे. आणि त्या स्कोरच्या बेसवरच तुमच्या या सगळ्या ॲडमिशनच्या प्रोसिजर सुरू होणार आहे. ठीक, तुम्हाला जर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.